यवतमाल जिला के आर्नी नगर परिषद के नगर सेवक निलंकुश चौहान विकास मुद्दों की कुछ मांगों को लेकर 26 नवंबर एसआई आमरण अनशन पर नगर परिषद के आगे बैठ गए। पिछले महीने बर्खास्त की गई सर्वसाधारण सभा 27 नवंबर को दोपहर 3 बजे एसआई 7 बजे तक करीब 4 घंटे चली, जिसमें पेंडिंग रहे कई ठराव सर्वसम्मति एसआई पारित किए गए। इसी मीटिंग में आमरण अनशन पर चर्चा कर नगर सेवक निलंकुश चौहान की ज्यादातर मांगों को मान लिया गया एवं लिखित रूप एसआई पत्र देकर नगराध्यक्षा अर्चना मंगाम, प्रभारी मुख्याधिकारी धीरज गोहात, गटनेता चिराग शाह एवं सभी नगर सेवक प्रवीण मुनगीनवार, कादर इसानी, अनवर पठान, लक्ष्मण पठाड़े, यासीन नागानी और सभी नगर सेविकाओं की मौजूदगी में जूस पिलाकर आमरण अनशन 27 नवंबर को देर शाम समाप्त किया गया। इसी बीच अनशनकर्ता नगर सेवक निलंकुश चौहान ने लिखित रूप में नगर परिषद को अल्टीमेटम देकर कहा कि यदि उनकी मांगों को पूरा नहीं किया गया तो भविष्य में वे तीव्र आंदोलन करेंगे। 100 बात की एक बात है कि आर्नी नगर परिषद बनने पर शहर विकास की जो अटकलें लगाई जा रही थी वो पूरी तरह विफल साबित हुई। इस वक्त मुख्याधिकारी धीरज गोहात, नगर सेवक निलंकुश चौहान, चिराग शाह, प्रवीण मुनगीनवार, अनवर पठान ने सरकार न्यूज एसआई बातचीत में अपनी काल दिनांक 26/11/2018 संविधान दिनी मी प्रभाग क्रमांक 5 व आर्णीकरांचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या अनुषंगाने आमरण उपोषणाला काल सुरुवात केली। आज नगर परिषद नगरसेवक म्हणून 2 वर्ष पूर्ण झाले। या 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक विकासात्मक कामासाठी पूर्णपणे पत्रव्यवहार केले, परंतु त्या पत्रव्यवहारावर आज रोजीपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही। संबंधित प्रशासनाला व संबंधित सत्ताधाऱ्यांना वेळोवेळी तोंडी बोललो सुद्धा तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची समस्याचे निराकरण येथे करण्यात आले नाही। सभागृहाची मीटिंग असो, सतत 2 वर्षापासून 12 मीटिंगा झाल्या। या 12 मीटिंगाचे नुसते ठराव घेण्यात आले, कोणत्याही प्रकारची कृती झाली नाही। पुढील माझे उपोषण ही सभागृहाच्या मीटिंगवर सन्माननीय सदस्य व सन्माननीय माझे प्रतिष्ठित शिवरामवार सर व सन्माननीय बाळासाहेब मुंगीनवार, प्रमोद भाऊ कुदळे या सर्वांच्या सांगण्यानुसार पुढील माझी प्रोसेस ही आमरण उपोषणाची सुरूच राहील। प्रशासकीय अधिकारी मुख्याधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली? प्रशासनातले मुख्य अधिकारी यांनी माझे रीतसर असणारे जे मुद्दे आहे यांचं वाचन केलं। सभागृहात मीटिंगमध्ये या सर्व सदस्यांना बसवून सन्माननीय अध्यक्षांना बसवून याची चर्चा करील आणि पुढील निर्णय ते मला देणार आहे। सेवक श्री निलंकुश चौहान यांचे सुरू असलेले उपोषण आज त्यांनी मागे घेतले असून नगरपालिका प्रशासनातर्फे त्यांनी ज्या मागण्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केलेल्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत। आणि त्यांनी जो काय शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शहरातील समस्या प्रशासनासमोर मांडल्या आहे त्यावर तात्काळ प्रशासन स्तरावरील ज्या उपाययोजना आहेत त्या करण्यात येतील आणि विकास कामासाठीचे प्रस्ताव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येतील। साहेब, आज सर्वसाधारण सभा झाली, हो, त्याबद्दल थोडीच माहिती द्या। सर्वसाधारण सभा ही जुनी जी स्थगित करण्यात आलेली सभा होती तीच सभा आता घेण्यात आली होती। यामध्ये नवीन विषय नव्हते, परंतु त्यांच्या विकास कामासंदर्भात जे आहे आज आमची सर्व सदस्यांसोबत अनौपचारिक चर्चा झाली। त्यामध्ये येणाऱ्या सभेपुढे आपण त्यांचे विषय घेणार आहे। त्यांच्या प्रभागातले विकासाचे कामं असो किंवा त्यांची शहरासाठी जी अभ्यासिकेचा विषय आहे तो पण आपण मार्गी लावणार। किती ठराव पाहिजे झाले साहेब? ठराव 12 की 13 विषय आहेत, सर्व जुने विषय आहेत। प्रलंबित सभा होती, नवीन सभा आता काढण्यात आहे, त्या 15 नवीन सभा घेणार आहोत।
आणि शहराला जो नवीन 3 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे त्याचं नियोजनसुद्धा आपण करणार आहे. एकूण निधी सध्या आता आपल्या नवीन नगर परिषदेमध्ये 2 कोटी प्राप्त झाले आहेत. 1 कोटीच्या आसपास आपल्याला DPDCमध्ये प्रस्ताव पाठवायचे आहेत. म्हणजे सध्या नवीन कामासाठी इतका निधी उपलब्ध. काल 26/11 पासून मी सकाळी 11 वाजतापासून आमरण उपोषणाला सुरुवात केली. या आमरण उपोषणाचे माझे जे 12 मुद्दे होते त्या मुद्द्याला अनुसरून आज दिनांक 27/11/2018 रोजी आमच्या पक्षाचे गटनेते सन्माननीय चिरागभाऊ शाह, प्रवीणभाऊ मुंगीनवार, सभापती लक्ष्मणभाऊ पटाडे, बांधकाम सभापती अनवरभाऊ, कादरभाऊ व सन्माननीय सर्व नगरसेवकांनी माझ्या निवेदनाचे मुद्दे घेऊन सभागृहात दीर्घकाळ चर्चा केली व त्या चर्चेला अनुसरून त्यांनी माझ्या निवेदनातल्या मुद्द्यांना सर्व लेखी उत्तर देऊन आज येथे सर्व सन्माननीय नगरसेवक व सन्माननीय अध्यक्ष, सन्माननीय मुख्य अधिकारी साहेब यांनी मला लेखी पत्राद्वारे उत्तर देऊन माझे आज इथे उपोषण सोडवले व तसेच उपोषण सोडविल्यानंतर मी सुद्धा सन्माननीय मुख्य अधिकारी यांना एक पत्र दिले. ते पत्र म्हणजे सांगितल्यानुसार मला येणाऱ्या कार्यकाळात माझ्या समस्या निराकरण सांगितल्याप्रमाणे लेखी उत्तर दिल्याप्रमाणे करण्यात आले नाही तर मी नगर परिषद छतावर बसून जोपर्यंत माझ्या समस्या मिटणार नाही कंटिन्यू ठिय्या आंदोलन करत राहीन असे पत्र मी मुख्य अधिकाऱ्यांना दिले व माझ्या उपोषणाची सांगता सन्माननीय सर्व सभागृहातले सदस्य यांच्याकडून मी केली. प्रभाग क्रमांक 5चे नगरसेवक निलंकुश चव्हाण यांनी जे कालपासून उपोषण आरंभलं त्यांचे जे मुद्दे होते विकासाच्या कामाचे, खूप दिवसापासून प्रलंबित कामं होत नसल्याबाबतची त्यांची ओरड होती. त्यांची ओरड खरी आहे आणि आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये यांच्या विषयावर खास करून सांगोपांग चर्चा झाली आणि त्यांचे जे कामं आहे आणि प्रभाग आर्णी शहरामध्ये सर्व कामं तातडीने मार्गी लागली पाहिजे अशा हिशोबाने आम्ही सभागृहामध्ये चर्चा केली आणि त्यांचे कामं तातडीने झाले पाहिजे याबाबत आम्ही सर्व सभागृह त्यांच्यासोबत आहे आणि की उपोषण सोडून घ्या. त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि आगामी काळामध्ये त्यांची कामं होतील आणि त्यांनी पण अल्टिमेटम दिला की 15 दिवसामध्ये जर नाही झालं तर त्यांचं वेगळ्या प्रकारचं एक उपोषण राहणार आहे, आंदोलन राहणार आहे. धन्यवाद. निलंकुश चव्हाण यांनी केलेल्या उपोषणाला संपूर्ण 21 सदस्यांचा जाहीर पाठिंबा होता. खरं पाहिलं तर निलंकुश चव्हाण यांनी जे पोटतिडकीने जो मांडलेला विषय होता फक्त त्याचा एकट्याचा नसून 21 नगरसेवकांचा होता. त्यामुळे या विषयांवर त्यांच्या पूर्ण 13 मागण्यांवर आम्ही आज सर्वसाधारण संपल्यावर त्याच्यावर दीर्घकाळ चर्चा केली व त्यातून आम्ही असं निवारण केलं की त्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लेखी स्वरूपात अध्यक्ष महोदय आणि CO मुख्याधिकारी महोदय यांनी द्यावं. त्यांनी ते दिलं. नंतर त्यांच्या उपोषणाची सांगता झाली आणि त्याच्यावर जर योग्य कारवाई झाली नाही, त्यांच्या विषयावर त्यांच्या मुद्द्यावर जी योग्य कारवाई झाली नाही तर येणाऱ्या 15 दिवसात निलंकुश चव्हाण वेगळे आंदोलन करणार आहे आणि त्यालासुद्धा आमच्या 21 जणांचा जाहीर पाठिंबा राहणार. धन्यवाद. आज की नगर परिषद मीटिंग में निलंकुश भाऊ चौहान की जो मांगनी थी उसके बारे में सविस्तर चर्चा हुई. चर्चा के हिसाब में ये हुआ कि जैसे जो मांगने थे उस पर एक करके पूरे चर्चा के बाद ये नियम ये करेगा है कि भाई इनकी मांगनी जल्द से जल्द पूरी हो जाएगी और अगर वो मांगनी 1-2 प्रकरण थे जो जिसमें अपना ये था जैसा नेमणूक करने का सिपाही से नेमणूक करने और अभ्यासिका का उसमें थोड़ा सा तांत्रिक अड़चन आने की वजह से वो हुआ था पर उसके बारे में डिस्कस होकर उसका तोड़गा निकल गया और बाद में पूरी चर्चा हुई बाद निलंकुश भाऊ उपोषण के साथ. सरकार ब्रेकिंग न्यूज. रफीक सरकार. Caught in the crossfire.